हॅलो नमस्कार, मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर माझ्या भावाचा वाढदिवस आहे आणि आम्ही तिकडेच बर्थडे सेलिब्रेशनसाठी चाललो होतो। तर मस्त असं आवरून वगैरे घेतलंय, रुद्रनी पण इथे रेडी झालाय। तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया। इथे रुद्रच्या पप्पा गाडी काढत होते, मुलं वगैरे गाडीत जाऊन बसले होते आणि ना मला जाता जाता भाजीपाला घेऊन जायचा होता। पावभाजी बनवायची होती, बर्थडे स्पेशल मेन्यू होता, मग भाज्या वगैरे घेऊन जायचं होतं जाताना, तर तेच घेण्यासाठी आले होते मी इथे। तर मस्त असं फ्रेश भाजीपाला होता, छान घेतला सगळा भाजीपाला आणि निघालो तर म्हटलं बर्थडे सेलिब्रेशन आहे तर काहीतरी गिफ्ट द्यावं भावाला, मग तेच घ्यायला आली होती गिफ्ट शॉपमध्ये। तर इथे गिफ्ट वगैरे घेतलं, पॅक वगैरे केलं आणि मग आलो इथे काकींच्या घरी, मोठ्या काकांच्या घरी आलो। तर इथं आलो, मग थोडंसं रिलॅक्स वगैरे झालो, मग ज्या भाज्या आणल्या होत्या मग त्या साफ वगैरे करून घेत होतो, निवडून वगैरे। तर सगळ्या भाज्या वगैरे साफ वगैरे करून धुवून कुकरला लावून घेतल्या, शिट्ट्या वगैरे काढून घेतल्या आणि मस्त अशी पावभाजी वगैरे बनवून रेडी केली। रेसिपी वगैरे काय ह्याची बनवली नाही मी, कारण तेवढा टाईम नव्हता माझ्याकडे। मग छान अशी पावभाजी वगैरे रेडी झाली। तर इथे बड्डेचं पण रेडी करून ठेवलं होतं, ताट वगैरे केक आणून ठेवलेला होता। तर इथं मग वाळून वगैरे घेत होते औक्षण, मी पण औक्षण वगैरे करून घेतलं भावाचं। आणि समर्थला तर काय केक कापायला पुढेच बसायचं असतं, कुणाचा पण बड्डे असू द्या मग। तर इथे छान असं वाळून घेतलं, औक्षण वगैरे झालं, मग केक वगैरे कट करून घेतला। मस्त सगळे एकत्र येऊन बड्डे सेलिब्रेशन वगैरे केलं। उशीर झाला होता खरं तर, पण छान प्लॅनिंग झालं सगळं। तर इथे मग जेवणाची जेवायला वगैरे बसले होते। तर छान अशी पावभाजीची डिश वगैरे रेडी करून घेतली, जेवणाला सुरुवात केली। आणि मग इथे जेवण झालं तर काकींनी घरी पार्सल पण दिलं होतं मला, तर मग तेच घेऊन निघालो होता आम्ही घरी जाण्यासाठी। तर गाडी खाली लावलेली होती पार्किंगच्या इथे, रुद्रचप्पा गाडी काढत होते। तर चला, असा होता माझा आजचा दिवस, बाय।